नमस्कार महाराष्ट्र। जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, भेल यांच्याच तर्फे म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्यातर्फे 550 जागांसाठी भरती निघाली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इथे खाली स्क्रोल केल्यानंतर हे यांचं ऑफिशियल पेज आहे। इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल। त्यांनी इथे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे, त्यानंतर न्यूजपेपरमध्ये त्यांनी ॲडव्हर्टाइज दिली आहे, त्याची देखील PDF इथे दिली आहे। इंग्लिश आणि हिंदीमध्ये ती जाहिरात आहे। त्यानंतर जर तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन रूल्स पाहिजे असेल तर ते देखील त्यांनी इथे दिले आहे। त्यानंतर FAQs दिले। त्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन अप्लाय करू शकणार आहात। जर तुम्हाला एक्झाम पॅटर्न पाहिजे असेल तर ते देखील एक्झाम पॅटर्न त्यांनी इथे दिलेला आहे। त्यानंतर जर तुम्हाला एक्झाम सिलेबस पाहिजे असेल तर तो सिलेबस देखील इथे दिलेला आहे। डिटेल ॲडव्हर्टाइज वर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही त्यांची PDF आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आर्टिसन रिक्रुटमेंट 2025। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे। ग्रेड 4 साठी ही जी भरती होणार आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता फिटरसाठी 176 जागा आहे। त्यानंतर वेल्डरसाठी तुम्ही इथे बघू शकता 97 जागा आहे। त्यानंतर टर्नरसाठी 51 जागा आहे। मशिनिस्टसाठी तुम्ही इथे बघू शकता 104 जागा आहे। आणि इलेक्ट्रिशियनसाठी तुम्ही इथे बघू शकता 65 जागा आहे। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिक यासाठी इथे 18 जागा आहे। आणि फाउंड्री मॅन यासाठी इथे 4 जागा असणार आहे। अशा टोटल 515 जागांसाठी ही भरती असणार आहे। आणि इथे तुम्हाला युनिट पण दिले, कोणत्या युनिटनुसार किती वॅकन्सी आहे तुम्ही इथे बघू शकता। इथे तुम्ही बघू शकता कास्टनुसार कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे ते इथे संपूर्ण डिटेल्स दिलेले आहे। आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि वयाची अट काय पाहिजे तुम्ही इथे बघू शकता। 10वी पास तुम्ही पाहिजे, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NTC किंवा ITI याचे तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, प्लस नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये, ज्या ट्रेडसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या ट्रेडचं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे। विथ नॉट लेस दॅन 60% मार्क्स तुम्हाला नको जनरल अँड OBC कॅन्डिडेटसाठी, आणि 55% तुम्हाला SC ST कॅन्डिडेटसाठी कमी मार्क्स नको आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 1 जुलै 2025 पर्यंत अप्पर एज लिमिट त्यांनी सांगितलंय। जनरल आणि EWS साठी 27 वर्षापर्यंत तुमचं वय असायला हवं। त्यानंतर OBC आणि NCL साठी 30 वर्ष एवढी तुम्हाला वयाची अट दिलेली आहे। आणि SC ST साठी तुम्ही इथे बघू शकता 32 वर्ष एवढी वयाची अट दिलेली आहे। आता तुम्ही इथे बघू शकता बेनिफिट आणि पे स्केल काय ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे। तुम्ही बघू शकता जे पे स्केल आहे ते 29,500 बेसिक ते 65,000 पर्यंत तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे तर 2 स्टेज मध्ये त्यांनी ते सांगितलंय सिलेक्शन प्रोसेस होणार आहे। पहिली स्टेज असणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे तुमची CBT असणार आहे। त्यानंतर दुसऱ्या स्टेज मध्ये तुमचं स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तुम्ही इथे बघू शकता त्यांनी सांगितलेलं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता ऍप्लिकेशन फी किती असणार आहे। यासाठी ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचंय। UR EWS आणि OBC साठी एक्झामिनेशन फी 600 असणार आहे आणि प्रोसेसिंग फी ही 400 प्लस GST असणार आहे। त्या म्हणजे टोटल फी तुम्हाला 1072 रुपये एवढी असणार आहे। आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक्झामिनेशन फी नसणार आहे, पण 400 प्लस GST एवढी प्रोसेसिंग फी असणार आहे। म्हणजे 472 एवढी SC ST PW आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी ही फी असणार आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। अप्लाय करणं अजून सुरू झालेलं नाहीये। 16 जुलै 2025 पासून तुम्ही सकाळी 10 वाजेपासून अप्लाय करू शकणार आहात आणि 12 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही 11:45 PM म्हणजे रात्रीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। त्यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। त्यांनी ते सांगितलंय की डेट्स आर टेंटेटिव्ह, या डेट्स टेंटेटिव्ह आहे म्हणजे परमनंट नाहीये। या डेट्स मध्ये कधीही कोणतेही चेंजेस होऊ शकणार आहेत। जर तुम्हाला ही माहिती मराठीमध्ये पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ब्लॉगची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ब्लॉग मराठीमध्ये वाचू शकता। जर चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।